आई वडिलांसोबतच आपल्या शाळेतील शिक्षकांसोबत आपण बराच वेळ घालवतो. त्यांच्या संस्कारामुळेच आपण घडतो. आयुष्यात गुरुजनांना कधीच विसरायचं नाही. वया वाटप उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही खारीचा वाटा उचलत आहोत. सर्वांच्या सदिच्छामुळे भविष्यात अधिक चांगले काम करण्याची संधी मिळेल, अशी आशा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या वतीने माधवनगर परिसरातील श्री कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्था संचलित श्रीमती नरसम्मा बसप्पा बंडा प्रशाला या ठिकाणी 54,000 वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री कोठे बोलत होते. युवा नेते देवेंद्र कोठे म्हणाले, श्री कुरहीन शेट्टी समाज एकसंघ आहे. श्री कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी धार्मिक उपक्रमांसोबतच गोरगरिबांच्या मुलांना विद्यादान देण्याचे महत्त्वाचे कार्य होत आहे. सोलापूर हे बहुभाषिकांचं शहर आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आनंदाने राहत आहेत. श्री कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्थेचे काम प्रेरणादायी आहे. विणकर समाजातील मुले शिकली पाहिजेत या हेतूने समाजाच्या ज्येष्ठांनी एकत्र येऊन या शाळेची सुरुवात केली होती. भविष्यात विद्यार्थ्यांनी मोठे झाल्यानंतर समाजातल्या गोरगरिबांना मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेला आणि समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने मदतीसाठी पुढे यावे. जितका मान आपल्या आई वडिलांना देतो तितकाच मान आपल्या शिक्षकांना, आपल्या गुरुजनांना संपूर्ण आयुष्यभर आपण दिलं पाहिजे. या कार्यक्रम प्रसंगी श्री कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्था अध्यक्ष के.सी. मादगुंडी, विश्वस्त गिरीश कामूर्ती, अमर मासा, इरेश गडगी, कृष्णा कनकी, श्री कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्था संचलित श्रीमती नरसम्मा बसप्पा बंडा प्रशाला, श्रीमती सरस्वती तिम्मप्पा मराठी शाळा, शालेय समिती चेअरमन प्रभाकर अण्णा गोरंटी, खजिनदार श्रीनिवास जोगी, सदस्य जनार्दन गडगी, अंबादास कनकी, सिद्धराम तट्टे, राजू कनकी, नरसिंग सरला, शिक्षण संकुलातील मुख्याध्यापक एम.डी. बिराजदार, बसवराज बडोरे, निर्मला तट्टे, शेख मॅडम आदींसह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जगप्पा कांबळे, रमेश यन्नम, सरचिटणीस नागेश सरगम, सुनील पाताळे, दत्तात्रय पोरसा, राजशेखर येमुल, विश्वनाथ पॅटी, सोशल मीडियाचे अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, नरेश पतंगे, विजय महिंद्रकर, मुजावर सर, सुधाकर वडनाल, सत्यनारायण कुरापाटी, प्रभाकर राजूल यांचीही प्रमुख उपस्थिती होती.